4 लेकरांची काकू पुतण्यासोबत पळाली, पुण्यात आली. मग पुढे बघण्याआधी गुन्हेगार दुनिया या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असं म्हणतात, प्रेमात आणि युद्धात सर्व काही माप असतं. पण बिहारमधील बांकामधील अशी प्रेम कहाणी समोर आली आहे, जे ऐकून तुमचा नात्यांवरील विश्वास उडेल. 4 मुलांची आई असलेल्या काकूचा पुतण्यावर जीव जडला. प्रेमासाठी तिनं संसार मोडला आणि पुतण्यासोबत पुण्याला पळून आली. काकू पुतण्या दिल्लीत भेटले आणि प्रेमात पडले. त्यानंतर घरच्यांच्या भीतीनं ते पुण्यात पळून आले. पुण्यात काही दिवस कसाबसा मुक्काम केला, पण अखेर ते मूळ गावी बिहारमधील बांकाला परतले. तिथं त्यांनी अमरपूर भागात भाड्यानं घर घेतलं आणि संसार थाटला. या घटनेची माहिती मामाला कळली. काकानं पोलिसांना जाऊन त्यांच्या घरी पोहोचला आणि गोंधळ घातला. यानंतर पोलिसांनी काकू, पुतण्या आणि पीडित पती काका चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पोलिसात दिलेल्या तक्रारीत महिलेच्या पतीनं सांगितलंय की काही काळापूर्वी तो दिल्लीत राहत नोकरीसाठी होता. त्यावेळी पुण्यात गावात पुतण्या बेरोजगार होता. त्यामुळं काकानं पुतण्याला दिल्लीला बोलावलं आणि तिथं त्याला एका कंपनीत नोकरी मिळवून दिली. पण त्याच्या पाठीमागे काकू आणि पुतण्याचं अफेअर सुरू झालं. काकाला हे समजताच त्यानं पुतण्याला घराबाहेर हकलून दिलं. पण काही दिवसांनं त्यांची पत्नी म्हणजेच काकू 4 मुलांना घेऊन पुतण्यासोबत पळून गेली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशी दरम्यान महिलेनं सांगितलं की तिला पतीच्या ऐवजी पुतण्यासोबत राहायला आवडतंय. तिनं आपल्या 4 मुलांना पतीकडे सोडल्याचंही तिनं पोलिसांना सांगितलंय. दुसरीकडे पीडितेच्या पतीनं या प्रकरणी पुतण्या आणि पत्नी विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याची माहिती पुतण्याच्या पालकांना देण्यात आली आहे. अमरपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख पंकज कुमार झा यांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रेम प्रकरण असून काकू आणि पुतणे दोघेही प्रौढ असल्यानं यांची चौकशी सुरू आहे.